नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या द अवेकनिंग ट्रेलच्या हसलर सीरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे एक अशी तरुणी जिने शार्क टँक इंडियामध्ये आपल्या विचारांची, कामाची आणि सामाजिक जबाबदारीची जोरदार छाप पाडली. ती म्हणजे प्राची शेवगावकर. प्राची हिने स्थापन केलेली कूल द ग्लोब ही एक अनोखी ॲप आधारित चळवळ आहे, जी व्यक्तिगतरित्या कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करते. आज आपण जाणून घेणार आहोत तिचा प्रवास, लहानशा कल्पनेपासून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या या मोहिमेपर्यंतचा. शार्क टँक मधला तिचा अनुभव, अडचणी आणि पर्यावरणासाठी तिचा दृष्टिकोन. पुढे जास्त काही न बोलता मला वाटतं आपण सरळ एपिसोडकडे वळूया आणि स्वागत करूया प्राची शेवगावकर यांचं. नमस्कार मंडळी. आज आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्यासोबत एक व्हेरी यंग पर्सनॅलिटी, कूल पर्सनॅलिटी आय मस्ट से, कूल द ग्लोबची फाउंडर प्राची शेवगावकर आहेत. प्राची, तुझं द अवेकनिंग ट्रेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम आणि नमस्कार. थँक्यू. मला खूप छान वाटतंय तुमच्या अनुभवाच्या शाळेमध्ये येऊन. वाव. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो प्राची, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपल्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल की प्राची शेवगावकर कोण आहेत, राईट बिफोर स्टार्टिंग कूल द ग्लोब. सो ओव्हर टू यू प्राची. तू हा प्रश्न विचारला छान केलं, कारण बरेच लोक विचारतात की द ग्लोब स्केल झाली, एवढी ग्रो झाली, ते कसं झालं. पण खरं तर जो प्रिक्वेल असतो हो. तो खरं जास्त मोठा आहे आणि त्यामध्ये आलेले अनुभव खरं जास्त इंटरेस्टिंग आहेत. अम, असं म्हणतात लोक की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दोन वाढदिवस किंवा बर्थडेज असतात. तो फर्स्ट इज जेव्हा तुम्ही ऍक्च्युली जन्म घेता आणि दुसरं इज वेन यू रिअलाइज बाय. तर त्याची एक खूप मोठा प्रवास होता. सुरुवात अशी झाली की मी एका वेगळ्या प्रकारच्या शाळेमध्ये होते. अक्षरनंदन नावाची शाळा होती, मराठी माध्यमाची, ओके. तुला माहिती हो, असेल. माहिती. पुण्यात. तर पुण्यामध्ये. तर मराठी माध्यमातून आमचं शिक्षण असायचं आणि हेतू असाच होता की भाषा तर तुम्ही कधीही शिकू शकता, पण विचार करायला शिकता आलं पाहिजे आणि ते मातृभाषेतून सगळ्यात छान होईल. आणि अजून वेगळ्या गोष्टी, आम्हाला युनिफॉर्म नसायचे, ऍक्च्युअल गोष्टी एक्सपिरियन्स करून शिक्षण घ्यायचं, असं वेगवेगळ्या स्वावलंबनातून शिक्षण. तर असाच एक वेगळा गृहपाठ आम्हाला ताईंनी दिला होता 3री-4थी मध्ये असताना, की 10 वर्षांनंतरच्या प्राचीला पत्र लिही. वाव. तेव्हा मी आय गॉट गूजबम्प्स. आय डोंट नो व्हाय. तर तेव्हा मी कुठे असेन, काय करत असेन, कोण बनले असेन. तर ते पत्र मी लिहिलं आणि मग त्याबद्दल एकदम विसरून गेले. कोण होती ती 10 वर्षाची नंतरची प्राची? हो. तर खरंच खूप मध्ये वर्ष गेली, 10वी झाली, 12वी झाली आणि मग मी एका खूप अशा महत्वाच्या अ, अ, क्षणाला होते. असं म्हणतात की आता कोणतं करिअर निवडायचं. म्हणजे घरी सगळे इंजिनियर आहेत. मी सुद्धा कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली होती. ओके. आणि 2 महिने झाले होते ऍडमिशन घेऊन, कॉलेज सुरू झालं होतं. पण कुठेतरी मला आतून काहीतरी वाटत होतं की काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे. हे माझ्यासाठी नाही. काहीतरी फिलिंग येत होती. पण काय आहे आणि काय होतंय, का असं वाटतंय, असं काही कळत नव्हतं. तर तेव्हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. माझ्या शाळेतल्या ताईंनी ते 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं पत्र परत पाठवलं. कारण बरोबर ते लिहून 10 वर्ष झाली होती. राईट. आणि ते वाचून मला असं कोणीतरी खडबडून जागं करतं असं वाटलं. कारण त्यात छोट्या प्राचीने लिहिलं होतं की मला समाजासाठी काही ना काहीतरी करायचंय, काही ना काहीतरी बदल घडवून आणायचाय. इतिहासाच्या पानांवर लिहिलं जाईल असं काहीतरी काम करायचंय. वाव. आणि असा विचार मी अनेक वर्षात केलाच नव्हता. त्यामुळे छोट्या प्राचीने लिहिलेले ते शब्द वाचून कुठेतरी मी इन्स्पायर झाले, कुठेतरी ते डोक्यात घोळत राहिलं. आणि मग मी आई-बाबांना बोलावलं. एक दिवस कॉलेजला सुट्टी मारून एक आठवडाभर मी बरंच, म्हणजे आता तू शार्क टँकचं पिच पहिल्यांदा पाहिलंस, तिथून माझी हो, ओळख झाली. हो. पण त्याच्यापेक्षाही मोठं आणि महत्वाचं पिच मी दिलं होतं. सगळ्यात पहिलं आयुष्यातलं पिच ते आई आई-बाबांना. बाबा. आणि ते नक्कीच सक्सेसफुल होतं. त्यामुळे तू आज इथे आहे.
मी आहे आणि तेही माझ्याबरोबर आले. त्यामुळे ते अजूनच सक्सेसफुल ठरलं राइट. म्हणता येईल. तर मी खूप आठवडाभर करून एक प्रपोजल केलं त्यांच्यासाठी काम करून. आणि मग एक दिवस पहिल्यांदा बाबाला कॅफेमध्ये बोलवलं. कारण मला वाटलं तो जरा जास्त असेल या आयडियाला आणि त्याला ते प्रेझेंट केलं. आणि आयडिया हेच होती, की अ, मला काय करायचंय माहीत नाही म्हणून इंजिनिअरिंग करते, हे काय बरोबर वाटत नाही. मला शोध घ्यायचा आहे, की मी काय करायला पाहिजे. हं, तर मी 1 वर्षाची गॅप घेते आणि मग त्यामध्ये मी वेगळ्या केस स्टडीज दिल्या होत्या, की कसं जगभर लोकं गॅप इयर घेतात. ओके. अ, काही-काही कॉलेजेस ते म्हणतातच, की तुम्ही यायच्या आधी 1 वर्षाची गॅप घ्या आणि मग त्यामध्ये मी काय-काय करेन पुढे, असं सगळं त्यात हं, प्रेझेंट केलं हं, होतं. हं. आणि मग आईलाही आम्ही दोघांनी केलं प्रेझेंट आणि ते मी पिच केल्यानंतर ते दोघं म्हणजे माझ्यापेक्षाही येस. एक्साइटेड होते. वॉव! आणि मग आम्ही ठरवलं, की हे करू 1 वर्ष हं, इंजिनिअरिंगचं कॉलेजमध्ये तिथेच सोडलं. आणि 1 वर्षाची गॅप घेतली. मग त्यामध्ये अ, आम्ही अशा लोकांची यादी करायला सुरुवात केली, की जे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत, ज्यांचं काम हं. माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. हो. अशा सगळ्या लोकांची यादी केली आणि त्यातले बरेच सोशल एंटरप्रेन्योर्स होते. आणि त्यांच्याकडे जायला सुरुवात केली आणि त्यांना मी विचारलं, की "मी तुम्हाला 3-3 महिने शॅडो करू का वॉव! तुमच्या ह्याच्यामध्ये?" आणि वुड यू लाइक टू टेक सम नेम्स? हो, सांगते ना. तर मला खूप आश्चर्य वाटलं, की सगळे हो म्हणले. हं, हं. पहिल्यांदा मी शॅडो केलं ते ज्ञानेश्वर बोडके म्हणून पुण्यामध्ये शेतकरी आहेत आणि त्यांनी अगदीच म्हणजे 1 एकराची पडीक जमीन होती घरी. हं, मी त्यांना भेटायचे 20 वर्ष आधी आणि ते ऑफिस बॉय म्हणून कुठेतरी नोकरी करत होते. हं. तर ती नोकरी त्यांनी सोडली आणि ठरवलं, की बघूया आपण काही होतंय काय जमिनीला. बरोबर. आणि मग त्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतलं आणि घरचे खूप वैतागले ऑब्व्हियसली. पण वर्षभर काम केलं आणि मग वर्षानंतर बँक मॅनेजर त्यांच्या घरी आले आणि त्यांचे वडील घाबरले. त्यांना वाटलं जमीन घेण्यासाठी येतायत. हो, हो. तर त्याच्याऐवजी बँक मॅनेजरनी वडिलांचे पाय पाय धरले, पाया पडले. त्यांना ओह! अ, 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 बर्फी दिली आणि त्यांना म्हणले, की तुमच्या मुलांनी एक रिव्होल्यूशन सुरू केली आहे. कारण पहिले एकमेव शेतकरी आम्हाला भेटला ज्याने एका वर्षात 2 फेडलं आणि 1 एकराच्या शेतातून नफा मिळवून दाखवला. वॉव! आणि मग ती बातमी हळू-हळू आजूबाजूच्या लोकांना समजली. आणि मग लोकं त्यांना येऊन विचारायला लागले, की आम्हालाही शिकायचंय कसं करतात. मग त्यांनी 1 एकर शेतीचं मॉडेल केलं आणि मी जेव्हा त्यांना भेटले, तेव्हा त्यांच्या बरोबर 1.5 लाख शेतकरी जोडले गेले होते भारतातून. हं, हं. आणि गट शेतीचं क्लायमेट रेसिलियंट पॉलीहाऊस फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग असं एक त्यांनी छान मॉडेल केलं होतं. आणि खूप मोठा तोपर्यंत ते झाले होते. तर मी त्यांच्या घरी गेले सरळ आणि त्यांना भेटले. त्यांना म्हटलं, की "मला तुम्हाला शॅडो करायचं." तर शॅडो म्हणजे काय तेही त्यांना माहीत नव्हतं. बरोबर. पण म्हणलं, की "पुढचे 4 महिने तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्याबरोबर येईन." मग ते म्हणाले, "ठीक आहे, उद्या आम्ही रत्नागिरीला याच कोकणातच आम्ही फिरवतो. तिथे येतोय, चाललोय, तर ये माझ्याबरोबर." आणि हं. तिथून सुरुवात झाली. मग पुढचे 4 महिने मी महाराष्ट्रभर त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटत फिरले. वॉव! अं, आणि खूप शिकायला मिळालं. तुझी पण खरी अनुभवांची शाळा झाली. हो, खरंच. म्हणजे अ, खरं आता हे मोठं होतं आपण नाही. या प्रश्नाचं पण म्हणजे अ, पहिल्यां पहिल्या एखाद दुसऱ्या आठवड्यात मला आठवतंय, की त्यांनी मला सांगितलं, की त्यांचं आता असं होतं, की शेतकऱ्याचं तोपर्यंत बऱ्याच वेळा एक हेच की आता यातून काही होत नाहीये. हं, हं. तर गिव्ह तो अप करतात. गिव्ह अप केलेलं असतं. तर मग ज्या गावात त्यांना बोलवतील तिकडे जाऊन, की एकतर त्यांना सांगणं, की काहीतरी पॉसिबिलिटी आहे हं, आणि मग ते मॉडेल त्यांना समजावणं, हं. की ते एकत्र जे त्या गावातले शेतकरी मिळून ते मॉडेल इम्प्लिमेंट करू शकतात. तर असं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करत होतो. त्यामुळे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन हे व्हायचे. ते म्हणले, की "सकाळपासून रात्रीपर्यंत तुला लोकं जे वेगवेगळ्या प्रकारचं खायला देतायत, हं. त्याची यादी कर." वॉव! असं मी दिवसभरात यादी केली आणि शेवटपर्यंत असं 50 गोष्टी होत्या. त्यातल्या 20 गोष्टी तर मला माहिती पण नव्हत्या त्यांची नावं. तर मग तोपर्यंत मी काय अशी कधी फार बोलायचे वगैरे नाही. तर मग त्यांनी मला हळू सांगितलं, की आता शेवटी म्हणजे ते सगळ्या शेतकऱ्यांशी बोलायचे. ते म्हणले, "तू सुद्धा." मग तेव्हा मी म्हणले होते, की शहरात राहून मी कायम फक्त ऐकत आली आहे, गरीब शेतकरी, गरीब हो, शेतकरी, गरीब हो. शेतकरी. पण इथे येऊन तुम्हाला भेटले, तेव्हा मला वाटलं, की तुमच्या एवढं कोणी श्रीमंत नाही. करेक्ट. म्हणजे इथे इतकं छान 50 प्रकारच्या गोष्टी मला कधीच एका दिवसात आयुष्यात
मिळाल्या नव्हत्या राइट. करायला बघायला वेगवेगळी फळं आणि मग ते ऐकून सगळ्यांना खूप छान वाटलं आणि तेव्हा मला त्या सगळ्या अनुभवातून मला लक्षात आलं, की तुम्ही स्वतः काहीतरी यश मिळवता, स्वतः काहीतरी करून दाखवता, ती छान गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या लोकांना घेऊन तेच अ, हं. मिळवता, तेव्हा खरी परिवर्तनाची सुरुवात होते. तर तसं ते परिवर्तन त्यांनी घडवून आणलं. आणि त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांनी केलेल्या मॉडेलमधून लोकांच्या आयुष्यात खरंच हळू-हळू बदल घडले. तर तशी एक मूव्हमेंट कशी हं. क्रिएट होते, ते मला तिथे बघायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मी जगभरातल्या वेगवेगळ्या लीडर्सना भेटले. म्हणजे मी पंतप्रधानांना भेटले, प्रेसिडेंट्सना भेटले, मोठ्या-मोठ्या कंपनीच्या सीईओजना भेटले. पण त्यांच्यासारखा एक लीडर मी कधीच पाहिला नाही. हं, त्यांची हं, हं. सुरुवात झाली होती अ, गरीब शेतकरी, तो राइट, शेती पण करत नाही, राइट, ऑफिस बॉय म्हणून काम राइट, करतो. राइट. तर त्यातून मला खूप शिकायला मिळालं. मग त्यांच्यानंतर मी हसरू दला म्हणून संस्थेमध्ये नलिनी शेखर आहे त्याचे फाउंडर आहेत, त्याच्याकडे गेले. तर त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना एंटरप्रेन्योर्स व्हायला मदत करत होत्या. वॉव! तर मग त्याच्यामध्ये तर अजूनच म्हणजे ज्या लोकांना अजून काहीच करता येत नाही, असे बरेच हं. म्हणजे फॉर्मल वेस्ट वर्कर्स पण नाहीत. फॉर्मल वेस्ट पिकर्स फक्त गव्हर्नमेंटमध्ये अपॉइंटेड काहीच असू शकतात. तर त्यातले बरेच रॅक पिकर्स होते. ओके, ओके. मग त्यांच्याकडे मी असंच गेले आणि त्यांना म्हणलं, की मला शॅडो करायचंय तुम्हाला पुढचे 4 महिन्यांनी. त्या म्हणल्या, "का तुला असं करायचंय?" मग मी म्हणलं, की आय एम लुकिंग फॉर इन्स्पिरेशन. मग त्या म्हणल्या, की "मग तू माझ्याबरोबर नको वेळ घालवूस. तू लोकांबरोबर घाल, हं, कम्युनिटी बरोबर हं, घालव. हं. तिथे तुला खूप इम्प्रेसिव्ह लोकं भेटतील." मग पुढचे 4 महिने मी वेगवेगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर त्यांना भेटले, त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांनी खरंच मला त्यांच्या घरांमध्ये, त्यांच्या सगळीकडे खूप इन्व्हॉल्व केलं. आपुलकीने वेलकम केलं आणि तिथून पण मला खूप शिकायला मिळालं. तिथे मला दिसलं, की आपण अ, पॉडकास्टमधून असेल हं. किंवा पेपरमध्ये असेल, अशा वेगळ्या चेंज मेकर्सबद्दल ऐकतो. पण खरं तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कॉर्नरमध्ये कुठे ना कुठे चेंज मेकर्स असतं. दडले आहेत हो, हो. आणि खूप इन्स्पायरिंग लोकं मला तिथे भेटली. अं, अ, आणि असं हळू-हळू जग ओपन होत गेलं. म्हणजे त्याचे पण खूप अनुभव आहेत. पण मग ते तर खूपच मोठं होईल. आणि मग त्याच्यानंतर मी 4 महिने लहान मुलांबरोबर काम केलं. पुण्यामधल्या वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन स्टडी सेंटर्स एक संस्था उभी करत होती. अशा मुलांसाठी जे शाळेतून त्यांनी ड्रॉप आउट केलंय. ओके. पण ते शाळेत जाऊ शकत नाहीत. आपण शाळा त्यांच्यापर्यंत आणू कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात. नाईस. हं. तर त्यांच्या वस्तीमध्येच एक रूम रेंट करून शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते. तर अशा वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन मी खूप खूप गप्पा मारल्या लहान मुलांशी. आणि एकच प्रश्न विचारला त्यांना, की तुम्हाला मोठं होऊन काय? काय बनायचं? तुमचं हं. स्वप्न काय? अ, तर असे विषय निवडत होते त्यावेळी अ, जे मला वाटत होतं, की भारतात या सगळ्या गोष्टींनी सगळ्यात जास्त परिणाम होतोय. म्हणजे शेती हे मला दिसतं, हो, की हो. आपल्या आयुष्याशी जोडलं गेलेलं आहे. शिक्षण आपल्या आयुष्याशी जोडलं गेलेलं आहे. क्लायमेट चेंजबद्दल मी तोपर्यंत ऐकलं होतं. पण मला वाटायचं, की अरे कुठेतरी म्हणजे हे फक्त जगाच्या दुसऱ्या टोकाला घडतंय असं वाटतंय. हं. दुसऱ्या कोणाकडे बद्दल तरी होतंय आणि दुसऱ्या कोणातरी आयुष्यात कधीतरी केव्हा तरी होणार आहे. हो, हो. मला वाटत होतं, की भारतामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण काम करू. मला वाटत होतं, की माझ्या आजूबाजूला मला एवढ्या समस्या दिसतात, की लोकं उपाशी राहतायत. हेल्थचे इश्यू आहेत, शिक्षणाचे इश्यूज आहेत. ते सोडून मी कुठेतरी पोलर आईस मेल्ट होतोय. हं, त्याच्याने मला का फरक पडणार? हं, हं. पण या वर्षात मी जेव्हा बाकीच्या विषयांवर काम करत होते, तेव्हा मला पहिल्यांदा सगळीकडे क्लायमेट चेंज दिसायला लागलं. आय सी. म्हणजे आत्तापर्यंत मी त्याबद्दल फक्त वाचलं होतं. या काळात मला अशी लोकं भेटली जे ते जगत होते. अं, आणि त्यांनी माझा या गोष्टीकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलला. सो अं, बेसिकली तू जेव्हा कॉलेज ड्रॉप केलंस, हं, हं. त्याच्यानंतर तू 1 वर्षाचा जो ब्रेक घेतलास, बरं, त्या काळामध्ये तू ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यास, इस व्हॉट यू आर सेयिंग बरं, राइट? बरं. ओके, ओके. आणि मग असे अनेक म्हणजे एक कोणतं क्लायमेट एक्सपर्ट शिकवणार नाही अशी गोष्ट मला शेतकरी एका आजोबांनी शिकवली. ते म्हणले, की हल्ली आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांना परवडतच नाहीये, कारण ऊन-पावसाचं गणितच बिघडलंय. बिघडले. हो, हो. आणि जेव्हा मला अन्न उगवणं परवडत नाही, तेव्हा माझ्या मागे 1000 लोकं असतात ज्यांना अन्न विकत घेता येत नाही. लोकांना उपाशी राहायला लागतं. हं. क्लायमेट चेंजचा अर्थ असाही होतो, की लोकं उपाशी राहतात.
मी अ, स्व स्वच्छता कामगारांबरोबर काम करत होते, तेव्हा मला एक म्हणजे अशी खूप अ, इन्स्पायरिंग मुलगी भेटली. माझ्याच वयाची होती ती साधारण. ती पण 18 वर्षाची होती. पण तिचं लग्न झालं होतं. तिला लहान मुलगी होती. माय गॉड! हो. ॲट 18. हो, हो. सगळ्यांची लग्न झाली होती. आणि पण ती इथली नव्हती. ती बांगलादेशवरून आलेली रेफ्युजी होती. ओके. आणि मग इथे काहीच काम करता येत नाही, काही पेपर वर्क नाही, म्हणून जे पडेल ते काम त्यांना ओके. करायला लागलं होतं. हं. तर मी जेव्हा त्यांना भेटले, तेव्हा पहिल्या दिवशी तिच्याबरोबर मी 5 किलोमीटर चालत जवळच्या शाळेमध्ये गेले. आणि शाळेत जाऊन तिने म्हणलं, की माझ्या मुलीला ॲडमिशन देता येईल का? पण तिच्याकडे काहीच कागदपत्र. कागदपत्र काहीच नव्हती. बर्थ सर्टिफिकेट नव्हतं, तिथली भाषा येत नव्हती. त्यामुळे ते म्हणले ॲडमिशन नाही देता येणार. पण मग तिने गिव्ह अप नाही केलं. पुढचे 2 महिने ती रोज सकाळी शाळेत चालत जायची. शाळेच्या अशा दारात बसायची, आत पण नाही. बसून बरं. राहायची आणि म्हणायची, की माझ्या मुलीला द्या ॲडमिशन द्या. हं, हं. मग शेवटी तिची ती चिकाटी बघून त्यांनी ते कागदपत्रांच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे बघितलं आणि मुलीला ॲडमिशन मिळाली. फक्त तिच्या मुलीला नाही, तिच्या बरोबर आलेल्या ज्या सगळ्या ह्या होत्या, 20 मुलांची ॲडमिशन शेवटी त्या झाली. बाईच्या त्या छोट्या मुलीच्या ती स्वतः पण छोटीच होती खरं. बरोबर. ज्या चिकाटीमुळे ते 18 घडून वर्षाचीच. हो. तर मग हे चेंज मेकर नाही तर कोण? काय ना, बरोबर. तिच्यामुळे अजून 20 मुलांच्या आयुष्यात फरक पडला. तर मग आता धिस इज हॅपी एंडिंग. पण खरं तर मग मी विचार करायला लागले, की मी जेव्हा इतका वेळ वाचत होते, की दरवर्षी 20 मिलियन लोकं क्लायमेट रेफ्युजीज बनतात. बरेच लोकं बांगलादेशमधले असतात, की अ, 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 ते सी लेव्हल रायझिंग किंवा फ्लड्स या सगळ्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्त्यांमुळे हं, हं. दरवर्षी 20 मिलियन लोकं स्थलांतरित होत आहेत क्लायमेट चेंजमुळे अक्रॉस द ग्लोब. अक्रॉस द ग्लोब. ओके. तर व्हिच इस अ व्हेरी बिग नंबर. बरोबर. पण कधी-कधी आपण असा नंबर बघतो तेव्हा आपल्याला समजत नाही, की नक्की हं. काय म्हणजे मी पण नंबर वाचला होता, मी सोडून दिलं होतं. पण तेव्हा मला कळलं, की जेव्हा मी हे वाचते त्याचा अर्थ असा आहे, की अ, एक आई आहे, तिला तिचं घर सगळं सोडून जायला लागतंय. नवीन ठिकाणी आयुष्य उभं करायला लागतंय. लहान मुलांना कडेवर घेऊन हे सगळं बरोबर. करायला हं, लागतंय आणि शिक्षण यासारख्या छोट्या-छोट्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला वाटतात हं. त्याच्यासाठी लढायला लागतंय. ह्यानी मला फरक पडतो आणि म्हणजे मग मला हळू-हळू मी अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक लोकं भेटली, ज्यांना बघून मला समजलं, की क्लायमेट चेंज हे आपण मोठे-मोठे शब्द ऐकतो, की ग्लोबल वॉर्मिंग, कोस्टल इरोजन, लॉस ऑफ हं, बायोडायव्हर्सिटी, हं. मेल्टिंग ग्लेशियर्स या मोठ्या शब्दांबद्दल नाहीये. एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला खूप छोट्या गोष्टींनी फरक पडतो, हं, की हं. माझं अन्न, माझं आरोग्य, हं. माझं घर, माझा रोजगार, माझ्या आजूबाजूची लोकं, माझं कुटुंब या सगळ्या गोष्टींचा क्लायमेट चेंजचा या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतोय. नक्कीच. हे मी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा मला वाटलं, की हो, यानी मला फरक पडतो आणि याबद्दल काहीतरी करायला हवं. मग तेव्हा ठरवलं, की क्लायमेट चेंजवर आपण काम काम करू. करायचं. आणि मग उलगडलं कशी सुरुवात झाली, ती तर त्याच्यानंतरची स्टोरी आहे ती ती नक्कीच. पण प्राची खूप इन्साइटफुल होतं आणि मला असं वाटतं, की खरंच तुझी अनुभवांची शाळा झाली. मला नक्कीच आवडेल असं बोलायला. आणि तू ज्या व्यक्तिमत्त्वांना भेटलीस, ज्यांच्याबद्दल आता नॉलेज शेअर केलं, त्याआधी मला हेही ॲडमिट करायला आवडेल, की तू जे डिसिजन घेतलंस, की कॉलेज ड्रॉपआउट होणं आणि प्लस तुला त्यामध्ये तुझ्या आई-वडिलांनी सपोर्ट करणं, आय थिंक इट इस इन्क्रेडिबल. कारण अशाचमुळे आय थिंक तू जे आता आहेस, ते घडू शकलीस असं मला वाटतं. ऑन टॉप ऑफ दॅट आय थिंक डेफिनेटली तुझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे. टू टू व्हॉट वी सी टुडे प्राची ॲज. आणि मला ही पण कल्पना फार आवडली, की काय त्या चिमुरड्या प्राचीला कळलं असेल ना, की अरे 10 वर्षानंतरच्या प्राचीला काय पत्र लिहायचंय. बरोबर. आणि ते पण इतकं मॅजिकली अलाइन झालं. हो. विथ व्हॉट यू आर डूइंग टुडे दॅट इटसेल्फ इज लाइक आय थिंक तुझ्यामध्ये ती ज्योत मला वाटतं आधीच पेटली होती, की काहीतरी सोसायटीसाठी करायचंय. सो रिअली हॅट्स ऑफ टू यू. असे फारच कमी पर्सनॅलिटीज माझ्या आयुष्यात आल्या आहेत, की जे मला एवढं इन्स्पायर करतील, राइट? सो थँक यू सो मच फॉर दॅट. आय थिंक विथ दॅट तू क्लायमेट चेंजबद्दल बोललीस, राइट? हो. आपण जर थोडंसं त्याच्यावर आय डोंट वॉन्ट यू टू स्ट्रेस टू मच ऑन इट, बट एक थोडा ओव्हरव्ह्यू प्रेक्षकांना दिलास, की व्हॉट इज क्लायमेट चेंज? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे? हं. आणि ते सांगताना अशा काही बेसिक गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यात करू शकतो,
मे बी आमचा खारीचा वाटा, टू स्टॉप दॅट ऑर टू अव्हॉइड व्हॉट हॅज हॅपन्ड टुडे, राइट? बरोबर. तर ओव्हर टू यू, प्राची. अगदीच. अं, तर मी जेव्हा हे बघत होते, की काही ना काहीतरी बदल घडवून आणायचा आहे, कशात करू शकतो? तेव्हा मी असं सर्च केलं होतं Google सर्च, की आत्ता जगात सगळ्यात मोठी समस्या कोणती? तेव्हा क्लायमेट चेंज आलं होतं. तर सगळे शास्त्रज्ञ, वेगवेगळे न्यूजपेपर्स असतील, ऑर्गनायझेशन सगळे एकमताने म्हणत होते, की क्लायमेट चेंज इज द मोस्ट प्रेसिंग इश्यू ऑफ आवर टाईम्स. पण मला ते वाचून आश्चर्य वाटलं, कारण आजूबाजूला कोणीच याबद्दल बोलत बोलत नव्हतं. नाहीये. हं. म्हणून मग मी तेव्हा बघायला लागले, की नक्की काय आहे क्लायमेट चेंज? मग तेव्हा दिसलं, की 1 डिग्री सेल्सियस म्हणजे पृथ्वीचं तापमान सरासरी 1 डिग्री सेल्सियसनी वाढलंय. मग ते बघून मला वाटलं, की ठीक आहे म्हणजे त्याने काय एवढं? हं. मग त्याच्यामुळे काय होतंय? तर वेगवेगळे परिणाम क्लायमेट चेंजचे काय आहेत, की एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स हॅपनिंग मोर फ्रिक्वेंटली, मोर इंटेन्सली, की हं. कुठे दुष्काळ पडतोय, हो, पूर येतोय, हो, हो. वाईल्ड फायर्स असे सगळे वेगवेगळ्या गोष्टी आपण पेपर उघडला, की कुठे ना कुठेतरी असं आणि इट्स बऱ्याच क्वाईट कॉमन दिसतं. नाउअडेज. म्हणजे अगदीच, हो, अगदीच. किंवा समुद्राची पातळी वाढतीये, हो. पृथ्वीचं तापमान वाढतंय, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. कोस्टल इरोजन म्हणतो, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी हे तर आपण बघतच आलोय. तर असे वेगवेगळे परिणाम दिसले आणि तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं हे सगळं, तेव्हा मला वाटलं, की ठीक आहे, पण म्हणजे मग यानी मला काय फरक पडतो? हो. त्यामुळे मी खरं तर क्लायमेट चेंज बाजूला ठेवलं होतं. हे सगळं मी आधीच पाहिलं होतं त्या वर्षाच्या. मी ते बाजूला ठेवलं म्हणलं, की अशा गोष्टींवर काम करू ज्यांनी माझ्या ॲक्चुअल आयुष्यात फरक पडतोय. आणि ते करत असताना मला दिसायला लागलं, की क्लायमेट चेंज इज ॲक्चुअली अबाउट लाईफ ॲज वी नो इट. आणि आता आपल्याला ऑन ग्राउंड जे वेगळे इश्यूज दिसतात, ते सगळे क्लायमेट चेंजमुळे अजून वाढतायत. ओके. म्हणजे सुपर व्हिलन आपण म्हणू, सुपर व्हिलन ऑफ ऑल व्हिलन्स. तो क्लायमेट चेंज आहे. अ, मग मी बघायला लागले, की मग हे का होतंय? हं, हं. मग जे कॉमन विलन्स ऑफ क्लायमेट चेंज जे आपण म्हणतो की कार्बन डायऑक्साईड, हो. एटमॉस्फेरिक ओझोन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, मिथेन. सो धीज आर ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायू जे सूर्याची उष्णता पकडून ठेवतात हं. आणि त्यामुळे सरासरी तापमान वाढत चाललंय. त्यामुळे संतुलन बिघडत चाललंय आणि हो, त्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. हो, हो. पण मग मी जे अजून त्याच्यामध्ये थोडं बघायला लागल्यावर मला समजलं, की हे खरे व्हिलन्स नाहीयेत. आपण म्हणतो तसं, की त्यांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक हो, लावल्यासारखं खरा व्हिलन कोणीतरी वेगळाच आहे. हो. तो कोण? तर आपण. ऑब्व्हियसली. हां. हां, म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक गोष्टी करतो, की मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते किंवा मी गोष्टी खरेदी करते. हं. मी घरं बांधते किंवा मी अप्लायन्सेस यूज करते, एनर्जी यूज करते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये हो, टाकले जातात. हो. म्हणजे साधारण 200 पार्ट्स पर मिलियन इज द म्हणजे हरितगृह वायू हे खरं तर आपल्या पृथ्वीचे हिरो आहेत. त्यांच्याशिवाय पृथ्वी खूप थंड राहील बाकीच्या ग्रहांसारखी हं. आणि आपणच नसू जर हरितगृह वायू नसतील तर. पण मग प्रॉब्लेम काय, की माझी आजी असं म्हणते, सगळ्यांच्याच आज्या म्हणतात, की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. बरोबर. तसं जे आपल्याला 200 पार्ट्स पर मिलियनची गरज आहे, ते आता आपण गुगल केलं तर साधारण 420, 430 पार्ट्स पर मिलियन एवढं हं. हरितगृह वायूंचं प्रमाण वातावरणात असतं. ओके. म्हणजे मानवी ॲक्टिव्हिटीजमुळे गरजेपेक्षा दुप्पटीने ते वाढलंय. आलं लक्षात. आणि त्यामुळे पृथ्वीचं संतुलन बिघडायला लागलंय. हं. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी होतायत. आणि प्रदूषण हे कधी-कधी रिव्हर्सेबल असतं. म्हणजे आता कोविड आला तर लोकांनी नदीमध्ये कचरा टाकणं कमी केलं हं, आणि हं. नद्यांमधल्या प्रदूषणाचं प्रमाण त्या काळात हो, कमी हो. झालं होतं असं आपण बघितले म्हणतात. फार व्हिडिओज वगैरे पॉप्युलर झाले होते ऑनलाईन. करेक्ट. बरोबर. हं. म्हणजे मी जेव्हा बघायला लागले तेव्हा मला वाटलं, की ठीक आहे काहीतरी वाईट होतंय, पण आत्ता का? म्हणजे अर्जन्सी काय आहे याची? हं. व्हाय नाऊ? तर क्लायमेट चेंज इज अ इरिव्हर्सिबल प्रॉब्लेम. म्हणजे येस. मी जे हरितगृह वायू वातावरणात टाकेन, ते आता हजारो वर्ष इथेच राहणार आहे. आलं लक्षात. म्हणजे झालेलं प्रदूषण आता कमी नाही होऊ शकत. हं. आपण जेवढं अजून टाकतोय, ते आपण हळू कमी करणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. हं. ते का? तर एक टिपिंग पॉइंट असं म्हणतात. टिपिंग पॉइंट म्हणजे
आता अशी आता आपली संतुलित स्थिती आहे. तर आपण हळू-हळू जास्त हरितगृह वायू, कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये टाकायला लागलोय आणि आता असंतुलन व्हायला लागलंय. आपल्याला त्याचे परिणाम दिसायला लागलेत हळू की कुठे पूर येतोय, कुठे दुष्काळ पडतोय. हं, हं. आपल्याला असंही दिसायला लागलंय, की हल्ली आधी थंडी पडायची तेवढी थंडी पडत नाही. असे वेगवेगळे परिणाम वाढायला लागलेत आणि आता आपण टिपिंग पॉइंटच्या जवळ जवळ आलो. पोहोचलो. ते जेव्हा त्या पलीकडे गेला, की यू रीच अ पॉइंट ऑफ नो रिटर्न. हं. म्हणजे लाईफ ॲज वी नो इट वुड हॅव चेंज्ड परमनेंटली. तर असे 15 टिपिंग पॉइंट्स आपल्या पुढच्या 20 ते 30 वर्षामध्ये येणार आहेत इफ वी डोंट डू समथिंग नाऊ. तर 1.5 डिग्री टू 2 डिग्रीच्या सेल्सिअसच्या आत आपल्याला टेम्परेचर राईज ठेवायचा आहे. नाहीतर हाऊ दीज टिपिंग पॉइंट्स लुक इन रिअल लाईफ इज Amazonचं जंगल अचानक मरणं. हं. म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम्स हे हळू ग्रॅज्युअली होतात आणि टिपिंग पॉइंट्स इज व्हेन अचानक एकदम. अनेक हं, गोष्टी होतात. हं. सो सडन बॅक ऑफ फॉरेस्ट, भारताचा मान्सून परमनंटली शिफ्ट होणं इज वन ऑफ द टिपिंग पॉइंट जे आपल्याला शेतकऱ्यांना दिसायला लागलेत त्याचे हो. परिणाम. अं, किंवा ध्रुवावर एक परमाफ्रॉस्टचा लेयर असतो. तो जर मेल्ट झाला तर अचानक अनेक ह्यूज अमाउंट ऑफ मिथेन विल बी रिलीज. सो दॅट्स अनदर टिपिंग पॉइंट. हं, तर हं. असे 15 टिपिंग पॉइंट्स आहेत विच विल ऑल ट्रिगर ईच अदर, बरोबर. विच जे पुढच्या काही दशकामध्ये होतील इफ यू डोंट डू समथिंग नाऊ. आणि आता इव्हन इफ दीज टिपिंग पॉइंट लुक लाईक कुठेतरी ध्रुवावर होतंय, हं, कुठेतरी हं. मान्सूनचा चेंज होतो. दीज लुक लाईक एटमॉस्फेरिक चेंजेस. आणि आपण काय म्हणतो, की पृथ्वीला वाचवायचंय, एन्व्हायर्नमेंटला वाचवायचंय, पण दिस इज नॉट अबाउट पृथ्वी. पृथ्वी स्वतःला वाचवते, की जेव्हा एक स्पिशीज जास्त त्रास हं. द्यायला लागते, तेव्हा त्यांना हो. वाईप आउट करून. कमी सो करते. दिस इज ॲक्चुअली अबाउट सेव्हिंग अस. राइट. कारण याचे सगळ्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होणार आहेत, की जसं हे टिपिंग पॉइंट आपण हिट करू, तसं लोकांच्या आयुष्यात परिणाम होईल. जास्त लोकांना उपाशी राहायला लागेल. आरोग्यावर जास्त परिणाम दिसायला लागतील. इकॉनॉमीवर परिणाम दिसायला लागतील. तर आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि आपण जसं जगतोय त्याच्यावर खूप परिणाम हळू आपल्याला आत्ता दिसायलाच लागलेत. हो. ते अजून तीव्रतेने दिसायला लागणार आहेत. जे लोकं समुद्राजवळ राहतात, नदीजवळ राहतात, त्या सगळ्यांची घरं नष्ट होतील. तर दिस हे सगळे क्लायमेट चेंजचे वर्स्ट प्रलयकारी दुष्परिणाम थांबवण्यासाठी वी हॅव काही जगभरात लोकांनी टार्गेट सेट केले आहेत. सो बाय 2050 आपल्याला नेट झिरो गाठायचा आहे. इफ वी वॉन्ट टू अव्हॉइड द वर्स्ट इफेक्ट्स ऑफ क्लायमेट राइट. चेंज. तर नेट झिरो म्हणजे काय, की आता वर्षभरात आपण सगळे मिळून, हं. सगळी माणसं मिळून 51 बिलियन टन एवढे ग्रीनहाऊस गॅसेस, हरितगृह वायू ॲटमॉस्फिअरमध्ये टाकतो. बरं. तर ते आपल्याला 2050च्या आत सरासरी शून्यावर आणायचं आणायचे आहे. आहेत. ओह! हां. इट्स अ मेजर टास्क हो, दिस ॲक्चुअली. इज अ मेजर टास्क एंड दिस इज समथिंग वी हॅव टू डू इफ वी वॉन्ट टू सेव्ह आवरसेल्व्हज. आवरसेल्व्हज हं. अँड लाईफ ॲज वी नो इट. आणि त्यातले म्हणजे आता अं, अ, हे ग्लोबल सगळे मिळून करतात. तर त्यातलं माझं काय आहे? हं. म्हणजे बेसिकली हे शेवटी माझ्या आयुष्यामुळे होतंय. हो. तर त्याला आपण कार्बन फूटप्रिंट म्हणतो, राइट. की माझ्यामुळे होणारं ग्रीनहाऊस गॅस एमिशन्स इज माय कार्बन फूटप्रिंट. तर एक भारतीय माणूस दरवर्षी साधारण 2000 किलो कार्बन एमिशन्स, ग्रीनहाऊस गॅस एमिशन्स ॲटमॉस्फिअरमध्ये टाकतो. 2000 किलो आहे. माझं वजन आहे अ, 48 किलो आणि मी टाकते 2000 किलो. एक आणि माणूस. हां, एक भारतीय माणूस. ओके. आणि ॲक्चुअली मी तर शहरात राहते त्यामुळे धिस इज एव्हरेज. राइट. तुझं खूप कमी असेल आता. थँक यू. तर माझ्यामध्ये तुझं साधारण 1000 किलो किंवा त्याच्या आतमध्येच असेल. आणि आपण हे आणि फिगर आउट करू शकतो. करू त्याच्यासाठीच तर आपली ॲप. ॲप आहे. ओके. सो भारतीय माणूस एवढा, जगातला एक सरासरी माणूस साधारण 6000 किलो कार्बन एमिशन्स ॲटमॉस्फिअरमध्ये टाकतो आणि अमेरिकेतला बघायला गेलं तर 12,000 किलो. माय गॉड. हं. तर मग आपल्याला हे प्रलयकारी दुष्परिणाम क्लायमेट चेंजचे थांबवायचे असतील, तर त्याच्यासाठी 2 सिनारिओज आहेत, की 2050च्या आत आपल्याला नेट झिरो गाठायचं आहे. तर फर्स्ट सिनारिओ इज म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीजनी प्रेडिक्ट केलंय, की आपण हे करू शकू का नाही? हो. कसं होईल हे? हो. तर त्यातल्या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणून आहे, त्यांनी 2 सिनारिओज प्रेडिक्ट केलेत. फर्स्ट इज स्टेटेड पॉलिसी सिनारिओ, की जर सगळे गव्हर्नमेंट्स, पॉलिसी मेकर्स, मोठ्या ऑर्गनायझेशन्स त्यांनी जे पॅरिस क्लायमेट अग्रीमेंटच्या अंडर ज्या कमिटमेंट्स केल्यात, त्या सगळ्या त्यांनी फुलफिल केल्या, हं. तर आपण कुठे असू? आणि सेकंड सिनारिओ इज वेअर वी शुड बी, व्हिच इज नेट झिरो. राइट. तर
very surprisingly, even if everybody does what they've committed to, we are not reaching anywhere close to net zero. We'll actually end up increasing our emissions. माय गुडनेस, इट्स व्हेरी स्कॅरी. राइट. सो मग हे बघितल्यावर खूप हेल्पलेस वाटायला लागलं. मग ॲक्चुअली लक्षात आलं, की आपण मानवी इतिहासात जे मोठे-मोठे ट्रान्सफॉर्मेशन्स घडले त्यांच्याकडे बघितलं तर दे नेव्हर हॅपन्ड बिकॉज की कोणीतरी पॉलिसी मेकरने डिसाईड केलं, कोणारी गव्हर्नमेंटनी डिसाईड केलं. सगळ्यात मोठे ट्रान्सफॉर्मेशन्स तेव्हाच होतात जेव्हा आपल्यासारखे लोकं मैदानात उतरतात आणि म्हणतात, की यांनी मला फरक पडतो. आम आदमी. हां, आणि मला याबद्दल काहीतरी करायचंय. दिस इज डिमांड साइड मिटिगेशन ऑफ क्लायमेट चेंज. की प्रत्येक व्यक्ती येऊन म्हणेल जेव्हा, की मला माझ्या आयुष्यात याबद्दल काहीतरी करायचंय, तेव्हा इट विल क्रिएट अ इन्सेंटिव्ह फॉर गव्हर्नमेंट्स टू से की हो, माझ्या जनतेला याने फरक पडतोय. लेट मी क्रिएट लॉज दॅट फॅसिलिटेट दॅट. तेव्हा ऑर्गनायझेशन्स म्हणतील, की याच्यासाठी डिमांड आहे. लेट मी क्रिएट प्रॉडक्ट्स दॅट आर इको फ्रेंडली, व्हायबल. व्हायबल. सो जेव्हा आपण हे गोष्ट म्हणायला लागू, तेव्हाच या मोठ्या गोष्टी होऊ शकतील. म्हणजे मी सुरुवातीला तेच असंच वाचलं होतं, की इट्स गोइंग टू टेक अ मिरेकल टू अव्हॉइड द वर्स्ट इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज. पण आता मी खरं तर साधारण 10 वर्ष यामध्ये काम करतेय. आणि आता आय स्ट्राँगली बिलीव्ह, की जेव्हा आपल्यासारखी लोकं एकत्र येतात आणि क्लायमेट ॲक्शन्स घ्यायला लागतात, तेव्हा आणि तेव्हाच मिरेकल्स कॅन हॅपन. लेट्स होप दॅट मिरेकल हॅपन्स अँड वी ऑल कलेक्टिव्हली आपण जॉईन होऊ प्राचीच्या मिशनला आणि सपोर्ट द मिशन अँड सपोर्ट यासाठी की आपणच जिवंत राहू, आपणच कुठेतरी सर्व्हाइव्ह करू. आता पुढे मला प्राचीला हे विचारायला आवडेल की तिच्या कूल द ग्लोबच्या जर्नीबद्दल. कारण रिझन त्याचं हे आहे, की कूल द ग्लोबमध्ये बरेच आन्सर्स आहेत, जेणेकरून आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल असे घडवून आणू शकतो, की दॅट विल हेल्प maybe get closer to the target of being net zero by 2050, right? राइट. So Prachi, without further ado, येस. why don't you tell our audience ki what is Cool the Globe? पहिले तर why this cool name, Cool the Globe? खूप I think it was very rightly put is what I will say. कारण आपल्याला ग्लोबला कूल करायचंय. सो त्याच्याबद्दल थोडंसं सांग आणि हाऊ मी जसं आधी तुला प्रश्न विचारला, की सामान्य माणसाने काय करायचं? जेणेकरून या मिशनला आम्ही सगळे मिळून कॉन्ट्रिब्यूट करू शकू, बरं. राइट? आणि मला काही असे बेसिक क्वेशन्स आहेत माझ्यावरूनच, जे मी तुला नंतर विचारेन. येस. सो फर्स्ट लेट अड्रेस दिस, की येस. व्हाय कूल द ग्लोब हे नाव राइट. आणि व्हॉट इज कूल द ग्लोब? येस. सो वाय गोल द ग्लोब नाव मी सांगते. पण म्हणजे त्याच्या आधी हे व्हायच्याही आधी माझी सुरुवात अशीच झाली, की हे सगळं मी बघितलं, अनुभवलं क्लायमेट चेंज लोकांच्या आयुष्यात कसा हो. ॲक्चुअली फरक पडतोय आणि कसं इट्स अ टाईम, इट्स अ टिकिंग क्लॉक. या. इट्स अ रेस अगेन्स्ट टाईम. ते बघून मला खूप अशी भीती वाटायला लागली. मला वाटायला लागलं म्हणजे मी तू बाबाला काल भेटलीस. मग मी बाबाकडे गेले आणि त्याला म्हणलं, की एवढी मोठी समस्या आहे. त्याबद्दल माझ्यासारखी एक सामान्य मुलगी काय करू शकेल? हो, हो. मग आम्ही ठरवलं, की आपण आपल्या घरातून सुरुवात करू. हे खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय. हं. खूप होपलेस सुद्धा वाटतंय. तर लेट्स नॉट बी होपलेस. आपण तुझ्या हातात काय आहे त्यापासून सुरुवात करू. हो. मग आम्ही एक टार्गेट घेतलं, की आपल्यामुळे होणारं कार्बन एमिशन्स आपण यावर्षी 10% कमी करू. रिझनेबल टार्गेट. ठेवू. हो. सो मग बघायला लागलो, की कोणत्या-कोणत्या गोष्टींनी माझे एमिशन्स होतायत, ते मी कमी कशी करू शकते? काय छोट्या-छोट्या पद्धतीने पर्यावरणपूरक राहू शकते? ते बघायला सुरुवात केली. मग माझं कॉलेज तेव्हा 10 किलोमीटरवर होतं. तर काही दिवस सायकलनी जायचा प्रयत्न केला. काही दिवस पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊन बघितलं. मग घरी कचऱ्याचा व्यवस्थित निचरा करायला लागलो. असे छोटे-छोटे बदल केले. आमच्या बदलांबद्दल मला जास्त बोलायचंच आहे, पण ॲक्चुअली आय थिंक यू आर अ बेटर अँड अ अरे, मोर परफेक्ट एक्झाम्पल आय डोंट फॉर नो अबाउट दॅट. दॅट. सो तूच ॲक्चुअली थोडं सांग, की काय तू काय केलंस या घरामध्ये? बेसिकली आय थिंक इथे शिफ्ट होण्याआधीच जसं आपण काल बोललो, हं. आय बिलीव्ह आम्ही पुण्यामध्येच फ्रिज बंद केला. रेफ्रिजरेटर आम्ही स्टॉप केला यूज करणं. हो. आणि मग जेव्हा मी फ्रिज विकायची ॲड टाकली राइट. एका Facebook ग्रुपमध्ये, हं. त्यावेळेस मला सरप्रायझिंगली एवढे रिक्वेस्ट आले, की नॉट टू बाय द फ्रिज, बट टू आस्क की हाऊ आर यू गोइंग टू नाऊ मॅनेज युअर लाईफ विथआऊट अ रेफ्रिजरेटर? राइट. तर तसे काही बदल आम्ही घडवले. नंतर आम्ही टीव्ही फार कमी
कमीत कमी बघतो. म्हणजे टीव्ही तर नाहीच आहे आमच्या घरी इकडे तू बघितलंस. हं. पण येस देअर आर सर्टन सीरीज दॅट वी लाइक टू वॉच. मग त्यासाठी मग आम्ही वी वॉच इट ऑन आवर लॅपटॉप्स ऑर व्हॉटएव्हर. पण टीव्ही कमी केला. हं. आय डोंट नो हाऊ मच. आता तुझ्यासमोर ही उत्तरं द्यायला मला भीती वाटते, की नाही. वेदर आय एम ऑन राइट नाही, ट्रॅक ऑर नॉट. हॉनेस्टली आय थिंक तुझं आता यू आर डुइंग मच बेटर आणि माझ्यापेक्षा सुद्धा. म्हणजे माझं टार्गेट सो आता आपल्या ॲपमध्ये आय एम गोइंग अहेड अ लिटल बिट, बट यू कॅन सी रँकिंग की प्रत्येकजण किती करतंय, माझ्या मनाने बाकी लोकं किती करतायत. सो आय सी माय ओन रँकिंग हं, वेअर आय एम. हं, हं, आणि माय टार्गेट वॉज ओन्ली दॅट की मी हे सुरू केलं असलं तरी आणि अशी अनेक लोकं आहेत व्हिच आर डुइंग इव्हन बेटर. हं, आणि आय शुड नॉट बी द फर्स्ट पर्सन इन द हं. रँकिंग. ओके. आणि आय एम नोवेअर क्लोज टू फर्स्ट. सो देयर इज सो मेनी पीपल जे खरंच अजून खूप जास्त आणि करतात. हं. आय मीन आता मला जनरल आयडिया आहे की माझं काय कार्बन फुटप्रिंट असेल आणि तुझं मी घर पाहिलं. आय थिंक तुझं कार्बन फुटप्रिंट माझ्यापेक्षा खूप कमी आहे आणि ओके. असणार थँक यू. आहे. थँक यू. तर हे 2 बदल म्हणजे घरामधले झाले. बरं. त्याच्यानंतर शॉपिंग मी 4 वर्ष लिटरली नाही केली राइट. आणि जेव्हा इथे होतो त्यावेळेस आय डोंट थिंक कपड्याची पण फार अशी गरज भासली. बरोबर. लाइक व्हॉट आय रिअलाइज की 2 आउटफिट्समध्येच माझं लाइक ड्युरिंग समर्स आय एम सेयिंग पावसात इथे थोडे 4 लागतील कारण सुकायला वेळ लागतो. पण कपडे 4 वर्ष मी पर्चेस घेतलंच. नाही केले. हं. राइट. आता मी रिसेंटली केले कारण काही इव्हेंट्सला मला जायचं होतं म्हणून आय हॅड टू बाय बिकॉज आय हॅड लॉस्ट लॉट ऑफ वेट. राइट. आणि त्या व्यतिरिक्त बघशील तर अर्लियर वाज लाइक अरे आता एक आउटफिट घेतला तर त्याच्यासोबत एक शूज किंवा राइट. त्याला ॲमिकेबल जे काही असतील ज्वेलरीज जे काही वाटेल ते अगदी म्हणजे विचार न करता अगदी सोसाट्याने शॉपिंग व्हायची. बरं. तर ती फार कमी केली. तोच मला एक फॉलोअप प्रश्न होता. आता काही आता आउटफिट्स येतात तर हे कॉटन नाही आहे राइट. सो मला हे असं वाटतं, की अरे आत्ता माझ्याकडचं जे आहे, ते मी कुठेतरी जाऊन डंप करून मग मी कॉटन घेणं, हे मला बरं. कन्विन्सिंग नाही आहे. राइट. सो दॅट इज समथिंग आय वॉन्टेड टू आस्क यू. इज इट अ गुड थिंग दॅट आय एम डुइंग राइट? आय एम नॉट स्टेपिंग आउट अँड सेयिंग दॅट ओके जे काही माझ्याकडे आहे ते मला फेकून द्यायचंय राइट. आणि देन आय विल गो ते अँड काय? बाय मायसेल्फ अ कॉटन ऑर बरं. व्हॉटएव्हर इज नॅचरल. राइट. तर तसं न करता जे आहे, त्याला मिक्स अँड मॅच करून घालण्याचा प्रयत्न करते. ज्वेलरी पण जी जुनी आहे तीच रियूज करते. राइट. ज्वेलरी तर मी घेतलीच नाही आता आय थिंक धिस इज माय 6th इयर. आय हॅव्हंट बॉट एनी ज्वेलरी. राइट. अशा काही गोष्टी आम्ही केल्यात. गाडी आहे आमच्याकडे अजून आम्ही गाडी काही काढलेली नाही. बरोबर. पण अगदी जिथे गरज असते तिथे गाडीचा वापर करतो. राइट. अगदी असे काय म्हणतात फॅनॅटिक पण नाही आहोत, की अगदीच सगळं गिव्ह अप केलं आहे. बरोबर. पण मिनिमम यूज करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे घरी जसं तू पाहिलंस, की आम्ही सोलार वापरतो. पण बरं. त्याच्यामध्ये पण थोडा डिबेट आहे, की वेदर सोलार इज रिअली ग्रीन ओर नॉट. राइट. पण दिवसभर आम्ही जेव्हा पण सूर्यप्रकाश असतो त्यावेळेस सोलार एनर्जीवर घरामध्ये जे काही इक्विपमेंट्स आहेत त्या चालतात. राइट. पंखाही आम्ही वापरत नाही आहोत आणि जा ज जीवन आपण जगू शकतो, बरं. असं मला वाटतं. कारण इथे तर व्हेरी इझिली जगू शकतो. राइट. कारण घर पण मातीचं असल्या कारणाने जेव्हा टेम्परेचर बाहेर गरम आहे, हं. आतमध्ये थंड वाटतं. हं. जेव्हा बाहेर जास्त थंडी आहे, तेव्हा आतमध्ये थोडं गरम वाटतं कंपॅरेटिव्हली. आय विल नॉट से की अगदीच ड्रास्टिक फरक आहे. राइट. पण अगदी 4-5 डिग्रीजचा तरी नक्कीच फरक आपल्याला जाणवतो. ॲब्सोल्यूट. तर ह्या अशा छोट्या काही-काही गोष्टी केल्यात. घरीच आम्ही पिकल बनवतो. हं. विकत नाही आणत. हं. काही जॅम्स असतील ते घरीच बनवतो. हो. असे आम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला. येस. नॉन व्हेजिटेरियन आम्ही खाणं सोडलं आहे. परफेक्ट. गेले आता आय थिंक मला 3 वर्ष झाली, सूचकला 4 वर्ष झाली. तर ह्या काही आम्ही आमच्या लाईफमध्ये गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केलाय. अँड आय बी व्हेरी हॉनेस्ट आय थिंक कुठेतरी तो सेल्फिश रिझन पण होतं, की हेल्थ आपली व्यवस्थित असली पाहिजे. बरं. कुठेही ह्याच्या बॅक ऑफ द माइंड हा विचार नव्हता, की अरे नेचरला काहीतरी कॉन्ट्रिब्यूट कर. आय एम बिंग व्हेरी, व्हेरी येस. हॉनेस्ट अँड जेन्युइन हिअर, की राइट. मला क्लायमेट चेंजला काही कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे, ह्या उद्देशाने नाही केलं. आय थिंक राइट. ते असं जुळून आलं, की हे करतोय आणि इट इज हेल्पिंग नेचर इज व्हॉट आय विल से. ॲब्सोल्यूट. मला तर वाटतं आय थिंक तुम्हाला दोघांना आय वॉन्ट टू मेक यू पोस्टर चाइल्ड ऑफ कूल द ग्लोब ॲप. कारण मी जे सांगतेय ते तुम्ही सगळंच जगला आहात. थँक यू. सो म्हणजे तू जे हे सगळं हळू स्वतःच्या आयुष्यात इंटिग्रेट केलंस. आमचा पण तोच प्रवास चालू होता हं, आणि मला लक्षात यायला लागलं, की असे बरेच प्रश्न पडतात, की तुला जसा पडला, की
मग नवीन घेऊन जायचं का हे रियूज केल्याने हो, जास्त चांगलं आहे? हो, किंवा मी ही कृती करतेय पण त्याने एवढा फरक पडतोय का याने जास्त हो, होतंय? मग मी हो. लाईट स्विच ऑफ केला तर जास्त चांगलं का मी सोलर लावला तर जास्त हं, चांगलं? हं. आणि सोलर चांगला पण आहे का नाही? असे वेगवेगळे प्रश्न मग पडायला लागले. आणि मग लक्षात आलं, की जर मला हे करत राहायचं असेल, तर ॲक्चुअली आय वॉन्ट टू नो की काय काय फरक पडला? आय वॉन्ट टू नो इम्पॅक्ट काय झालं नक्की माझ्या नक्कीच. ॲक्शन्सनी? हं. जसं आपण कॅलरीज काउंट करतो आणि कॅलरीज किती कमी झाल्या एवढं चालून बघितलं, की अजून चालावं असं वाटतं. हो. तसं तुम्ही अशी गोष्ट चेंज करू शकता, जी तुम्ही मेजर करताय, ट्रॅक करताय. सो मग आम्ही मेजर करायला लागलो, की खूप रिसर्च केला. म्हणजे थाउजंड्स ऑफ अवर्स ऑफ रिसर्च आम्ही सगळ्यांनी एकत्र घालून टाकला त्यात. हे बघण्यामध्ये, की छोट्या-छोट्या काय मी कृती करू शकते आणि त्या कृती केल्यानंतर नक्की काय फरक पडतो. हे जेव्हा करायला लागलो, तेव्हा व्हेरी इंटरेस्टिंगली मला मजा यायला लागली. म्हणजे असंच झालं, की आपण सगळे घरात मिळून एक गेम खेळतोय, अशा टाइपच झालं, की हं. ज्याच्यात थोडे-थोडे पॉइंट्स मिळतायत. हे केल्यावर मला एवढे पॉइंट वॉव! मिळाले, हे एवढं पॉइंट मिळालं. आणि मजा येत असेल म्हणून कदाचित होत असेल, पण आजूबाजूच्या लोकांनी नोटीस करायला सुरुवात केली. लोक येऊन म्हणायला लागले, की "काहीतरी वेगळं करतेस आणि आम्हालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल." वॉव! हं. मग विचार सुरू केला, की अ, असं काही आहे का, की ज्यामध्ये आपल्यासारखी लोकं एकत्र येऊन छोटे-छोटे बदल आपल्या स्वतःच्या घरात घडवून आणतील आणि आपल्या घरातून क्लायमेट चेंजशी लढा देतील. बरोबर. तर असं काही दिसलं नाही. मग म्हणलं, की आपणच बनवूया. अं, म्हणून त्यातून कूल द ग्लोब ॲप बनायचं ठरवलं. ओके, आणि मग ती कशी असते, तर बेसिकली तू म्हणलीस त्याचंच आपण एक्झाम्पल देऊ, की ॲपमध्ये प्रत्येकाला आपण एक टार्गेट देतो. ओके, मंथली आणि अॅन्युअल टार्गेट स्वतःचं कार्बन फुटप्रिंट कमी करायचं. म्हणजे तुम्ही काहीही बेसलाईनला असाल, तरी ओके. त्याच्या 10% कमी करा. हं. सो वी कॅल्क्युलेट बेसलाईन त्या कंट्रीचा एव्हरेज फुटप्रिंट असेल किंवा पीपल कॅन अल्सो कॅल्क्युलेट, की मी आत्ताचा माझा कार्बन फुटप्रिंट काय आहे आणि मग त्याच्यावरून त्यांना एक टार्गेट मिळतं. हं. मग आता मी काय करू शकते? त्यासाठी मग 100 पेक्षा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण दिल्या आहेत, की मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करू शकते ओके. हं. आणि घरात काय छोटे-छोटे बदल करू शकते आणि ते प्रत्येक गोष्ट केल्याने किती एमिशन्स सेव्ह होतायत, हे पण दिसतं आणि मग ते दिसल्यावर छान वाटतं आणि अजून करावं वाटतं. तू वेगवेगळी उदाहरणं दिलीस, की तू बरोबर. काय करतेस दैनंदिन आयुष्यात. तर आपण जेव्हा ते करतो आणि मग आपल्याला समजतं, की याने काय फरक पडला, हो. तेव्हा अजून छान वाटतं. म्हणजे तुझ्याच एक्झाम्पलमधले काही गोष्ट घेऊ, की तू सगळ्यात पहिल्यांदा म्हणलंस, की अं, फ्रिज, हो, फ्रिज पहिल्यांदा दिला. हो. वॉशिंग मशीन पण वी डोंट यूज. हे बरोबर. बघितल्यावर मला आठवलं. जेव्हा फ्रिज दिला, तर पहिल्या महिन्यातच 30 दिवस फ्रिज नाही वापरला, हो. तर 18 किलो कार्बन उत्सर्जन कमी झालं. वॉव! आणि महिन्याचं टार्गेटच एका भारतीय म्हणजे माझ्या या महिन्याचं टार्गेट आहे 26 केजी कमी करायचं. आय सो सी. एवढं करूनच यू डन दॅट. राइट. किंवा मग वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन नाही वापरलं. हो. अं, तर म्हणजे आहेच नाही आता तर वॉशिंग मशीनचा हां, प्रश्नच म्हणजे नाही. प्रश्नच नाहीये. तर एकदा वॉशिंग मशीन नाही वापरलं, हं. साधारण 5 वॉश सायकल एकदा नाही वापरलं, की 6 किलो कार्बन एमिशन्स एकदा नाही वापरल्याने कमी होतात. नाव तू व्हेरी कॅल्क्युलेट करू इंटरेस्टिंग. शकशील, की हो, म्हणजे आय थिंक भरपूर कॉन्ट्रिब्यूट केलंय. बरोबर, नक्कीच. पण मग तसंच उलटंही होतं, की आपल्याला काही वेळी आश्चर्य पण वाटतं, की जनरली एनर्जी सेव्ह करा, हे करा म्हणलं पहिल्यांदा लाईट स्विच ऑफ केला, फॅन स्विच ऑफ केला असं डोक्यात येतं. पण जे मी म्हणजे आता समजा मी लाईट 8 तास नाही वापरला, तर हो, साधारण 6 ग्रॅम कार्बन एमिशन्स वाच. कमी हो, होतायत. हो. व्हिच इज अल्सो गुड, एव्हरीथिंग इज गुड. पण आता तू म्हणलीस, की तू शॉपिंग कमी केलं, हो, की तू हो, कपडेच घेतले हो. नाहीस. 4 अ, वर्ष. 4 वर्ष कपडे घेतले नाहीस म्हणजे आपण टाकू साधारण 10 किलो नाही घेतले. 4 वर्षात 10 किलो कपडे घेतले. जास्त जास्तच. असतील. पण ठीक आहे. ठीक आहे 1 वर्षाला आपण 10 किलो. हां. 100 किलो कार्बन एमिशन्स वाचले. वॉव! म्हणजे सो 100 बरेच म्हणजे आय थिंक असंच आपण नॉर्मल कॅल्क्युलेट करता एक आपण हे बघतोय ऑप्शन. तर बरोबर. आय थिंक आय एम व्हेरी प्राउड ऑफ मायसेल्फ आय मस्ट से दिस ऑन ऑन बरोबर. एअर. येस. आणि मग असं वाटतं, की लाईट स्विच ऑफ केल्याने 6 ग्रॅम पण कपडे नाही घेतले, तर एवढा जास्त होतोय किंवा मग नॉन-व्हेज बंद केलं. हो, तर 1 किलो चिकन जेव्हा आपण खातो, हो. तेव्हा 4 किलो कार्बन बाहेर पडतो. हो, 1 किलो बीफ आपण खातो, हो. तेव्हा डू यू वॉन्ट टू गेस किती असेल? मे बी ट्रिपल? हां, म्हणजे 20 किलो कार्बन एमिशन्स बाहेर पडतात. म्हणजे मोर दॅन ट्रिपल हो, ॲक्चुअली. ॲक्चुअली. सो मग दिसायला लागतं, की अरे ही ॲक्टिव्हिटी केल्याने एवढा पडतंय. म्हणजे यू गेट अ सेन्स ऑफ द नंबर्स, यू करेक्ट. गेट अ सेन्स ऑफ द आयडिया आणि मग तुम्हाला वाटतं, की हां, मग धिस मेक्स सेन्स इन माय लाईफ. राइट. तर
तसंच आणि सो मेसेज इज ऑल्वेज की यू डोंट इव्हन नीड टू डू दिस फॉर एन्व्हायरमेंट. जेव्हा तुम्ही हळू-हळू हे बदल स्वतःच्या आयुष्यात करायला लागाल, हं. तेव्हा तुम्हाला दिसेल की माझ्या आयुष्यातले सगळे घटक जास्त फुलफिलिंग, जास्त हो, आनंददायी झालेत. हो. जेव्हा तू लो एमिशन लाईफस्टाईल आणि यू आर द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ लो एमिशन लाईफस्टाईल, हं, हं. की तुझ्यासारखं सगळं जग राहिलं, तर वी वोंट बी फेसिंग धिस प्रॉब्लेम. गॉट इट. सो जर सगळे असं करायला लागले तर सो दिस इज द आयडियल लाईफस्टाईल दॅट वी ऑल वॉन्ट टू रीच, की जर माझ्यासारखे सगळे लोक जगले हं. तर आपण राहू शकू. हो, पण बेसिकली जेव्हा तू हे सगळं करायला लागलीस तेव्हा यू वुड हॅव सीन की यू सॉ इमेन्स बेनिफिट्स इन अदर एरियाज ऑल्सो, की नक्कीच, जेव्हा कार्बन एमिशन कमी झाले तेव्हा तुझं हेल्थ जास्त चांगलं झालं. नक्कीच. 100%. तेव्हा तुमचे खर्च तर खूपच हो, कमी झाले. नेग्लिजिबलच आपण म्हणू Negligible शकतो. झालं. म्हणजे तू नॉर्मल बाकीच्यांसारखं शहरी आयुष्य जगत होतीस तेव्हा काय साधारण महिन्याचा खर्च असेल? ओह माय गॉड! यू पुट मी ऑन स्पॉट बट असं म्हणजे आपण घरचं खर्च पकडू. कमीत कमी आय थिंक 30,000-40,000 तर नक्कीच नक्की. असेल मला वाटतं. हो. आणि आता? आता मला लाज वाटेल सांगायला. पण ह्या लाइक इट हॅज कम टू अराउंड लेस दॅन 10K. बरोबर. हां, अनलेस लाइक इफ वी ट्रॅव्हल. आता आम्ही कुठे ट्रॅव्हल केलं तर तो खर्च ॲडिशनल आहे. पण इथे जर आम्ही कंप्लीटली इथेच इन हाऊस असू, हो. तर इट इस लेस दॅन 10K पर मंथ बरोबर. आणि याह आय मीन हो, इट म्हणजे इस व्हेरी मच भरपूर पॉसिबल. बरोबर. सो आय ऑल्वेज से की एन्व्हायर्नमेंटसाठी आणि फॅमिलीसाठी तुम्ही नकाच करू. तुम्ही ठरवा की माझ्या आयुष्यात मेन गोल आता काय आहे? आरोग्य, हेल्थ आहे, कमी खर्च करणं आहे. तो गोल ठरवा आणि त्यानुसार यू सी व्हिच ॲक्शन्स आर अलाइन्ड विथ दॅट. वाह! डू दोज ॲक्शन्स. वाह! यू वोंट नीड टू डू एनिथिंग सेपरेटली फॉर एन्व्हायर्नमेंट. व्हॉट इस गुड फॉर युअर लाईफ इज गुड फॉर एन्व्हायर्नमेंट. व्हेरी गुड. तुम्ही खूप व्हेरी नाइसली पुट म्हणजे व्हॉट इस गुड फॉर यू इज गुड फॉर एन्व्हायर्नमेंट. हो. ॲब्सोल्युटली ट्रू. आणि जस्ट टू ॲड टू व्हॉटएव्हर वी डिस्कस राइट रेफ्रिजरेटर वगैरे आपण हे जे म्हणालोच. पण ॲट द सेम टाईम आपण आता बघतोय, की झाडतोड अशी होतीये लाइक यू नो पीपल डोंट थिंक आपण विचारच नाही करत, की अरे हां, मला हे झाड बॉदर करतंय. अख्खं झाड छाटून टाकतं. बरोबर. व्हॉट वी रिअलाइज इज गेल्या 4 वर्षात आम्ही काही झाडं लावली म्हणजे आय एम नॉट ब्रॅगिंग अबाउट आवरसेल्व्हज बट पहिल्याच वर्षी आम्ही एक 40 एक झाडं लावली फॉर एक्झाम्पल राइट. तर ती 40 झाडांपैकी 10 झाडांनी तर असंच गिव्ह अप केलं, की त्यांना इथे आल्यानंतर इथलं एन्व्हायर्नमेंट सूट नाही झालं त्यामुळे ती वाढली नाही किंवा ती जगलीच नाहीत रादर. आणि आता ती 4 वर्षामध्ये जी जगली तिला वाढायला पण फार वेळ लागतोय. बरोबर. दे आर टुडे व्हॉट जस्ट 10-15 फीट हं. आणि इमॅजिन ते मोठे फुल ग्रोन ट्री व्हायला त्याला किती वर्ष लागतील. मग ते फ्रूट बेअरिंग व्हायला जे काही लागतील. सो आय थिंक वी ऑल शुड बी कॉन्शियस अबाउट की खरंच हे झाड तोडल्याने आपल्याला फायदा आहे. कारण आय आय वुल्ड अर्ज ऑल आवर पॉलिसी मेकर्स, गव्हर्नमेंट ॲज वेल राइट, की प्लीज थिंक अबाउट इट बिफोर टेकिंग सच हेस्टी डिसिजन्स की नाही आपण आता ही मी कालच कुठलातरी मेसेज वाचला, की पिंपरी जवळ का मुळा-मोठा नदीजवळ 3200 झाडं तोडण्यात येणार आहेत. बरोबर. सो there are a lot of people like you who are working towards saving those, but I think it has to happen at a high level, like maybe at a government level, की आपण तो कॉन्शियस एफर्ट घेऊन विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत हं. आणि कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे सो दॅट हे कलेक्टिव्ह एफर्ट्स सिटिझन्स कडून तर आहे जसं तू म्हणालीस, की ज्यावेळेस सिटिझन्स जॉइन होतात तेव्हा मिरॅकल होतं. हं. सो आय थिंक वी आर देअर डेफिनेटली मिरॅकल होईल. आणि एक फक्त तू प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरलीस, फुल की द ग्लो. कूल द ग्लोब. हां. बरोबर. सो आम्ही जेव्हा एक बीटा व्हर्जन ॲपचं लॉन्च केलं, तेव्हा एका 4थी-5वीत मधल्या मुलाचा कोणी सोलापूरमधला मुलगा होता वाटतं. मला त्याचा फोन आला. तो म्हणला, की "हे मी सगळ्या गोष्टी करतोय, छोट्या-छोट्या गोष्टी करायला लागलोय. पण मला कायम वाटतं, की मी केल्याने काय फरक पडतो?" असं 4थीतला मुलगा म्हणाला हो. तुला. वॉव! काय फरक पडतो मी केल्याने? म्हणजे एवढे सगळे लोकं एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, एवढे जास्त एमिशन्स आहेत. मी या गोष्टी केल्याने काय फरक पडतो? हो. आणि तू हे जेव्हा म्हणला, तेव्हा मला अगदीच शाळेतली एक गोष्ट आठवली, की शाळेमध्ये आमच्या ताईंनी सांगितलं होतं आणि वर्गात आम्ही ठरवलं होतं, की आपण फटाके नाही नको वाजवायला यावर्षी. आणि मग की कारण एवढं प्रदूषण होतं, हो, दिसतच आहे हो. वगैरे. तर मग मी ते ठरवलं होतं. मग मी सोसायटीतल्या एका मैत्रिणीच्या घरी गेलेले, सगळे फटाके वाजवत होते. मी म्हणलं, "मी नाही करत आहे."
मग तिची आई हसली आणि म्हणली, की "अगं तू एवढी चिमुकली, हं, एवढ्या मोठ्या प्रदूषणासाठी तू कशाला? तू कर ना माझ्या, घे." हं. आणि ॲक्चुअली तेव्हा पण मला वाटलं, की अरे सगळे खेळतायत, मी नाही खेळत आहे आणि ती म्हणते, "तू केल्याने काय हो. एवढीशी काय होणार?" तर मग तेव्हा वाटलं, की बरोबर आहे कदाचित. मग मी दुसऱ्या दिवशी ताईंना येऊन म्हणलं, की असं ते म्हणले आणि मला वाटतं, की मग मी का गिव्ह अप म्हणजे का? काय कर फरक हां, पडतो? का सोडू मी? बरोबर. हां. हां, करेक्ट. मग ताई म्हणतात, "पण तू एकटी कुठे करतेस? तुझ्या मागे तुझ्या वर्गात 40 मुलं आहेत. तुम्ही सगळ्या लोकांनी मिळून केवढं प्रदूषण कमी करताय." हं, हं. मग ते मला एकदम तेव्हा आठवलं आणि मग मला वाटलं, की आपल्या सगळ्यांना असंच वाटतं, की मी एकटं करतोय, काय व्हावं? काय फरक पडतो? काय फरक पडतो? तर पण जेव्हा आपल्यासारखी अनेक लोकं एकत्र येतात आणि छोटे-छोटे बदल घडवून आणतात, तेव्हा आपल्या सगळ्यांमुळे एक्स्ट्राऑर्डिनरी इम्पॅक्ट होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तसं. अं, मग लक्षात आलं, की ॲप बनवणं ही पहिली स्टेप आहे. खरी महत्वाची गोष्ट आहे चळवळ बनवणं. हं, लोकांना यामध्ये उभं करणं आणि त्यांना सांगणं, की आपण जेव्हा एकत्र येऊन छोट्या-छोट्या गोष्टी करू, तेव्हा मोठं परिवर्तन घडू शकतं. त्यामुळे आपण 2 गोष्टी केल्या. एक तर ॲपवर एक ग्लोबल मीटर बनवला, व्हिच ट्रॅक्स इन रिअल टाईम सगळ्यांनी मिळून किती एमिशन्स कमी केले. ओके. म्हणजे मी माझ्या आयुष्यात हे केलं. असं जगभरातले माझ्यासारखे लोकं आहेत. नक्कीच. सगळ्यांनी मिळून आपण काय केलं? तर हे एक फीचर ॲपच्या होम पेजवर ठेवलं. कायम ते ट्रॅक करत असतं. आत्ता जरी पाहिलं तरी दिसेल, की किती आत्ता एमिशन सेव्ह केले आहेत. आणि मग लक्षात आलं, की आता तर सुरुवात आहे. आपण अनेक वर्ष खूप प्रयत्न करून ॲप बनवली आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. लोकांना विश्वास देणं, की क्लायमेट चेंज सारख्या मोठ्या प्रॉब्लेमच्या मागे मी काही करू शकते. हं, हं. अं, ह्या खरं हा खरं चॅलेंज आहे आणि त्याच्यासाठी आता पुढचं वर्क आपलं असायला हवं. मग छोटे-छोटे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली, की सामान्य माणूस याबद्दल काय करू शकतो. आणि मेसेज हाच होता, की प्रत्येक जण आपल्यामुळे होणारे एमिशन्स 10% सुरू करू, कमी करू. जेव्हा लक्षात आलं, की आपल्याला ही फक्त ॲप नाही बनवायची आहे. माझ्या आयुष्यात सुरू झालंय, त्यातून त्याची ॲप झाली. आता आपल्याला याची चळवळ बनवायची आहे. तेव्हा ॲपचं नाव असं ठेवायचं होतं, म्हणजे आता आपण ॲपची नावं बघतो वन वर्ड क्रिप्स हो, असतात. हो. पण हे आपण कधीच मी याला ॲप म्हणून बघितलं नाही. कायम एक चळवळ डोक्यात होती हं. आणि चळवळ अशी असायला पाहिजे, की त्याच्यामध्ये एक ॲक्शन पॉइंट असायला पाहिजे, की आपल्या सगळ्यांना मिळून काय करायचंय? हो, सो मग आम्ही खूप वेळ पाहिलं, की काय सिंपल सी असू शकतो, कॉल टू ॲक्शन, हो. व्हिच इज ॲक्चुअली व्हॉट वी आर डूइंग. मग अशा एका ट्रेन जर्नीमध्ये आम्ही सगळे असाच विचार करत असतो, काय होतो? काय असू शकतं नाव? काय असू शकतं नाव? तेव्हा मग अचानक आलं, की जे आपण करायचंय तेच म्हणू. वी वॉन्ट टू ओव्हर द नेक्स्ट फ्यू इयर्स कूल द ग्लोब. हं, लेट्स हं. कीप दॅट ॲज द नेम फॉर द ॲप. तर असं ते नाव पुढे आलं. आणि नावामध्येच ठरवलं होतं, की बेसिकली आपण एक आरोळी देतोय, आपण एक कॉल टू ॲक्शन हं, देतोय हं, लोकांना, की हं. टुगेदर लेट्स कूल द ग्लोब, टुगेदर लेट्स कूल द ग्लोब. तेच म्हणायला सुरुवात केली आणि तशा प्रकारे आपण व्हिडिओज बाहेर काढायला सुरुवात केली. अगदी घरातूनच सुरू केलं होतं, जसं आपण हा व्हिडिओ करतोय हो, तसं. हो. अं, आणि लोकांना मेसेज दिला होता, की आपण आपल्या परीने जे जमतंय ते प्रत्येकजण करायला सुरुवात करू. आणि मग नंतर जे झालं ते म्हणजे इट वॉज अनइमॅजिनेबल फॉर हं, अस. हं. कारण लोकं ॲपवर यायला लागली. त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी सेन्स होतात त्या करायला लागले. म्हणजे एका 9 वर्षाच्या मुलीचा फोन आला, ईमेल आला. ती म्हणली, की "मी काय चेंज करू माझ्या आयुष्यामध्ये?" हं, आणि हं. तिने शाळेमध्ये सायकलने जायला सुरुवात केली. वॉव! आणि हे करून ती म्हणली, की "मी ॲपमध्ये रेकॉर्ड केलं. मी 60 किलो कार्बन एमिशन्स वाचवले वॉव! आणि माझं वजन 20 किलो आहे." सो तर इंटरेस्टिंग. हं. अशाच एका 80 वर्षाच्या आजींचा फोन आला. त्या म्हणल्या, की "मी तर आता काय बाहेर पण पडत नाही. असं नाही, की मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकेन किंवा आता बरोबर. तेच गेलं माझं. आता मी ते काय करू शकत नाही. मला पण काहीतरी करायचंय." मग त्यांच्या नातीचं लग्न होत होतं. तर त्यांनी ठरवलं, की नवीन साड्या विकत घ्यायच्या ऐवजी त्या स्वतःच्या लग्नातल्या साड्या वापरतील. अरे वाह! आणि हे करून त्यांनी 15 किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं. नाईस. तर प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी माझ्या आयुष्यात व्हॉट मेक्स सेन्स आय विल डू दॅट. आणि मग असं दिसायला लागलं, की वन ॲक्शन इज इन्स्पायरिंग 10 अदर पीपल हं. आणि असा एक रिपल इफेक्ट व्हायला लागला तो. नक्कीच. हं. मग जगभरातली यंग लोकं येऊन मला म्हणायला लागले, की विल बिकम युअर अँबॅसेडर्स आणि मी माझ्या शाळेमध्ये याबद्दल बोलेन, मी माझ्या सोसायटीमध्ये याबद्दल बोलेन. म्हणजे एका आफ्रिकेतल्या मुलीचा असा ईमेल आला, एका पाकिस्तानमधल्या ताईफा म्हणून मुलीचा आला. आता असे जगभरातले यंग लोकं आपले अँबॅसेडर्स झालेत. सो थ्रू कंप्लिटली सिटिझन लेड
वर्ड ऑफ माउथ फुल्ली ऑर्गॅनिक हं, हं. अशी मूव्हमेंट ती वाढत गेली. आपण म्हणजे 25 मिलियन पेक्षा जास्त लोकांपर्यंत आपले हे होती. कॅम्पेन्स पोहोचले. हो. आता 150 देशामधले नागरिक ॲपवर एकत्र खूप आले आहेत. छान. आणि मी सुरुवात याच प्रश्नातून बाबांना हा प्रश्न विचारून केली होती, की माझ्यासारखी सामान्य मुलगी काय करू शकते एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमबद्दल? हं. पण आता 150 देशामधनं 1,00,000 पेक्षाही जास्त नागरिक ॲपवर आले आहेत. हो, आणि सगळ्यांनी मिळून 70 लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं आता ग्लोबल मीटरमध्ये मला दाखवतायत. दिसतंय. वॉव! अ, मग खूप-खूप अभिनंदन तुझं. आय मीन आय एम ग्लॅड की तू या डायरेक्शनमध्ये विचार केलास आणि प्लस तुला असं फेव्हरेबल एन्व्हायर्नमेंट पण घरी मिळालं. तुझ्या आई-बाबांनी पण तुला तेवढाच सपोर्ट केला आणि त्यामुळेच आज आपण इथे बसलो आहोत. कूल द ग्लोब ॲपबद्दल बोलत आहोत आणि प्राचीची ही पूर्ण वाटचाल आपण ऐकत आहोत आणि इन्स्पायर होत आहोत. सो थँक सो मच फॉर दॅट प्राची. म्हणजे जेन्युइनली आय मीन इट. आणि माझं पण तू खूप मोठं प्रोत्साहन केलंस तू मला ॲपमध्ये दाखवून, की आय एम गोइंग टू डाउनलोड द ॲप नाऊ आफ्टर आफ्टर धिस इंटरव्ह्यू टू नो कारण अदरवाईज अगदी असं होतं ना, की आपल्याला माहीतच नसतं आपण काय करतोय. आपल्याला वाटतं, "अरे ठीक आहे यार, मी फ्रिज बंद केला, तर काय मोठी गोष्ट आहे." हं, असं आपल्याला एक वाटत हो, असतं आणि हा मुद्दा पण तू खूप छान म्हणालीस, की बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न पडतात, दैनंदिन आयुष्यात पण पडतात. ठीक आहे यार, 10 लोकं असे करतायत, मी एकटीने असं केलं तर काय फरक पडणार आहे? पण फरक पडतो आणि तो काय फरक पडतो हे आपल्याला कूल द ग्लोब ॲपमध्ये कळणार आहे. तर आय वुल्ड एन्करेज ईच वन ऑफ यू टू डाउनलोड द ॲप अँड बी अ मेंबर ऑफ इट आणि कॉन्ट्रिब्यूट करा जे तुम्हाला शक्य आहे. डोंट गो आउट ऑफ द वे. डोंट ओव्हरबर्डन युअरसेल्फ की मी हे करू का, ते करू का? जे तुम्हाला शक्य आहे ते करा आणि त्याचे रिझल्ट्स बघा आणि कॉन्ट्रिब्यूट करा टू सेव्ह एन्व्हायर्नमेंट, राइट? सो आय थिंक धिस वॉज व्हेरी एन्करेजिंग. खूप इन्स्पायरिंग पण होतं सगळं आत्तापर्यंतचं तुझी वाटचाल. तर मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. प्राचीकडून आपण बरंच काही शिकलो. हा भाग थोडा मोठा असल्यामुळे आम्ही तो 2 भागांमध्ये सादर करत आहोत. दुसऱ्या भागात आपण प्राचीची शार्क टँक इंडियामधली प्रेरणादायक वाटचाल जाणून घेणार आहोत. आणि त्यासोबतच आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी काही सोप्या स्टेप्स सुद्धा जाणून घेऊ. ज्या अनुसरून आपणही निसर्गासाठी थोडासा हातभार लावू शकू. भेटू पुढच्या आठवड्यात पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत आनंदात रहा, निसर्गाशी जुळून रहा आणि सर्वांवर प्रेम करा. अँड ऑलवेज रिमेंबर, बियॉन्ड द वेल द ट्रेल बिगिन्स.